नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। चाळीसगाव रोड पोलिसांनी चोरीसह घरफोडीचा लावला छडा, चोरीचा मुद्देमाल हस्तगत। धुळे ते मुंबई आणि धुळे ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू होणार, रेल्वे मंत्रालय सकारात्मक। खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांची माहिती। वक्फ बोर्डाच्या नावावर केला जाणारा जमीन घोटाळा प्रकरणी दोषींवर कारवाई करा, वक्फ बोर्ड बरखास्त करा, आमदार अनुप अग्रवाल यांची हिवाळी अधिवेशनात मागणी। आणि धुळे जिल्हा क्रीडा संकुलात 187 दुकानांना मनपा जप्ती पथकडून नोटिसा। आता बातम्या विस्ताराने। चोरीच्या घटनेसह घरफोडीचा छडा चाळीसगाव रोड पोलिसांनी लावला आहे। या प्रकरणी दोघा विधी संघर्षित बालकांकडून मोटरसायकलसह चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे। चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन हद्दीत मोहाडे रोड लागत महावीर सोसायटीतील बालाजी अपार्टमेंट मधून मोटरसायकल चोरीस गेली होती। या प्रकरणी 10 डिसेंबर रोजी चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा छडा लावीत चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांनी दोघा विधी संघर्ष बालकांची चौकशी केली असता त्यांच्याकडून चोरीच्या मोटरसायकलीसह एका घरफोडीचाही छडा लावीत चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांच्या नेतृत्वात चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांनी केली आहे। या कारवाईचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे। चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत 10 डिसेंबर रोजी बालाजी अपार्टमेंट महावीर सोसायटी मोहाडी रोड येथून एक मोटरसायकल चोरीला गेल्याबद्दल एक गुन्हा दाखल झाला होता। तर चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार पातरवट आणि त्यांचे सहकारी यांनी 2 विधी संघर्षित बालक चौकशीसाठी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून ती मोटरसायकल जप्त करण्यात आली आणि पुढील झालेल्या तपासामध्ये चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचा गुन्हा रजिस्टर नंबर 307/2024 घरफोडीचा गुन्हा त्यांच्याकडून उघडकीस आलेला आहे। त्या तपासामध्ये एकूण 1 लाख रुपये किमतीचे मोटरसायकल, जुन्या मूर्ती, सॅमसंग कंपनीचा एक टॅबलेट आणि ईवे कंपनीचा एक टॅबलेट आणि एक मोबाईल असा जवळपास 1 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। गुन्ह्याचा तपास चालू आहे। आणखी त्यांच्याकडून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। ही कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री धिवरे साहेब, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री काळे साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे API बोरसे आणि त्यांचे DBचं पथक यांनी केलेले आहे। धन्यवाद। धुळे ते मुंबई आणि धुळे ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे प्रत्यक्ष भेटून केली होती। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मागणीची सकारात्मक दखल घेत रेल्वे विभागाला या प्रकरणी सखोल अभ्यास करीत उचित कार्यवाहीचे आदेश दिले असल्याची माहिती खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी दिली आहे। धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा दिनेश बच्छाव यांनी धुळे लोकसभा मतदारसंघातून घवघवीत यश प्राप्त केल्यानंतर जिल्ह्याच्या विकासाला चालना देणाऱ्या विषयांना हात घातला आहे। धुळे जिल्ह्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा व विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मनमाड धुळे इंदोर रेल्वे मार्गासाठी शासन दरबारी पाठपुराव्यास वेग दिला आहे। रोजगार उपलब्धी करण्यासह धुळे शहर आणि जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी औद्योगिक हब असलेल्या मोठ्या शहरांशी कनेक्टिव्हिटी असणे आवश्यक आहे। म्हणूनच जिल्ह्याचा औद्योगिक विकास व्हावा तसेच धुळे जिल्हावासियांना प्रवासाची सुलभ सोय उपलब्ध व्हावी यासाठी धुळे ते मुंबई
आणि धुळे ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू करण्यात यावी अशी आग्रही मागणी डॉक्टर शोभा बच्छाव यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेत निवेदनाद्वारे केली होती। जिल्ह्याच्या विकासासाठी या मागणीची गरज मंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिली असता रेल्वे मंत्री महोदयांनीही खासदार डॉक्टर बच्छाव यांच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत या प्रकरणी तात्काळ अभ्यास करीत उचित कार्यवाही करण्याचे आदेश रेल्वे विभाग प्रशासनाला दिले असल्याची माहिती शोभा बच्छाव यांनी दिली आहे। ही मागणी पूर्ण झाल्यास धुळे जिल्हा वासीय प्रवाशांची सोय होऊन जिल्ह्याच्या विकासात भर पडणार असल्याची भावना खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी व्यक्त केली आहे। यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। फोन 235 570। मूलचंद चोखमर कांकरिया यांच्या आशीर्वादानं वैद्यकीय क्षेत्रात नामांकित असलेले गणेश मूलचंद कांकरिया यांच्या वतीनं धुळे शहरात सादर आहे मेडिकलची दुसरी शाखा, सिटी सेंटर मेडिकल, गोल चौकी, महात्मा गांधी पुतळ्यासमोर, आग्रा रोड, धुळे। सिटी सेंटर मेडिकल दालन धुळे शहरात सज्ज आहे। सर्व हॉस्पिटलची औषधे, डायबिटीज, ब्लड प्रेशर, त्वचारोग ह्या आजारांवरील गुणकारी औषधे, शिवाय नेबुलायझर वाफ मशीन, डायपर्स, 6 वर्षातील बालकांसाठी उपयुक्त सेरेलॅक, शौचाकरिता कमोड चेअर, सर्जिकल वॉकर, आधाराकरिता सर्जिकल काठी, सर्जिकल बेल्ट तसेच सर्व प्रकारची औषधे आणि हो, नामवंत कंपन्यांचे चॉकलेट्स, आईस्क्रीम कोन, कोल्ड्रिंक्स, ब्युटी प्रोडक्ट्स, जनरल प्रोडक्ट्स हे देखील सिटी सेंटर मेडिकलमध्ये उपलब्ध आहे। आणि हो, सर्व उत्पादने आमच्याकडे वाजवी दरात मिळणार आहे। सिटी सेंटर मेडिकल, तुमच्या आरोग्याची काळजी आम्हाला आहे। विश्वास, प्रामाणिकपणा आणि सेवाभावी वृत्ती म्हणजेच सिटी सेंटर मेडिकल। संपर्क गोल चौकी, महात्मा गांधी पुतळ्यासमोर, आग्रा रोड, धुळे। वक्फ बोर्डाच्या नावाआड अतिक्रमण करीत केला जाणारा जमीन घोटाळा याविरुद्ध आमदार अनुप अग्रवाल यांनी विधानसभेत आवाज उठविला आहे। माजी आमदार फारुख शहा यांच्या जमीन घोटाळ्याची चौकशी करीत कारवाई करावी अशी आग्रही मागणी आमदार अग्रवाल यांनी विधानसभा अधिवेशनात केली आहे। नागपूर येथे महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनात धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी सक्रियपणे भाग घेतला आहे। वक्फ बोर्डाच्या नावाआड अतिक्रमण करीत माजी आमदार फारुख शहा यांनी केलेल्या जमीन घोटाळा प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची आग्रही मागणी आमदार अनुप अग्रवाल यांनी याप्रसंगी सभागृहात केली आहे। आमदार अग्रवाल यांनी विधानसभेत वक्फ बोर्डाच्या जमिनीचा औचित्याचा मुद्दा उपस्थित करून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले। धुळे शहरात माजी आमदार फारुख शहा यांनी धुळे शहरातील भूखंड क्रमांक 57A व 57B हा महानगरपालिकेच्या ताब्यातील असलेला गृहनिर्माण करिता आरक्षित असलेल्या भूखंडावर भूसंपादन अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून ही जागा 2023 मध्ये वक्फ बोर्डाच्या नावावर करून घेतली। 2012च्या विकास आराखड्यात या जागेवर गरीब लोकांकरता घरकुल करिता आरक्षण टाकण्यात आले होते। ऑक्टोबर 2023 मध्ये वक्फ बोर्डाकडून या जागेची मौलवीवाडा मस्जिद ट्रस्ट असे नाव माजी आमदारांच्या दबावात लावण्यात आले। त्यांच्या आधी या जागेवर महानगरपालिकेचे नाव होते। या जागेतील 9500 स्क्वेअर फूट जागा माजी आमदार फारुख शहा यांची आईने साबिरावी शहा या नावाचा प्रस्ताव महानगरपालिकेला दिला। तो मनपाने फेटाळला। त्यानंतर त्यांच्या आईने 30 वर्षाच्या वक्फ बोर्डाशी करार केल्याचा प्रस्ताव मनपाला दिला।
हे वक्फ बोर्ड करू शकत नाही, तरी हा करार करण्यात आला। हे सर्व माजी आमदारांच्या दबावाखाली भूसंपादन अधिकाऱ्यांनी केले आहे। तसेच कॉटन मार्केट परिसरातील 3300 घरांच्या सरकारी जागेवरही वक्फ बोर्डाने मालकी हक्क दाखवला आहे। मनपाने ठराव क्रमांक 46 दिनांक 25 फेब्रुवारी 2024 ला आरक्षण बदलाचा ठराव शासनाला पाठवला आहे। तो त्वरित विखंडित व्हावा अशी मागणी आमदार अनुप अग्रवाल यांनी केली आहे। तसेच शहरात 117 जागांवर वक्फ बोर्डाने नाव लावले आहे व 33 जागांवर वक्फ बोर्डाने 2023 नंतर नाव लावले आहे। हेही अग्रवाल यांनी विधानसभा अध्यक्ष यांच्या निदर्शनास आणून दिले आहे। या सर्वांवरून महाराष्ट्राचे वक्फ बोर्ड बरखास्त करण्याची मागणी आमदार अनुप अग्रवाल यांनी केली आहे व सिद्धिविनायक ट्रस्टनुसार सर्वसमावेशक नवीन ट्रस्ट निर्मितीची मागणीही अनुप अग्रवाल यांनी केली आहे। धुळे शहर मतदारसंघातील वक्फ बोर्डच्या नावाखाली होत असलेल्या भूखंडांच्या अतिक्रमणाबाबत आपलं लक्ष वेधू इच्छितो अध्यक्ष महोदय, धुळे शहरातील तत्कालीन नगरपालिकेने टाउन प्लॅनिंग स्कीम 1964 ला भूखंड क्रमांक 57 व 57B या जागेवर काठ म्हणजेच बैलगाडी आणि पोलीस चौकीचे आरक्षण टाकलेले होते। सदर जागेचे जे मालक होते अध्यक्ष महोदय मोहम्मद हाजी यांना तत्कालीन नगरपालिकेने 11,711 रुपये त्या जागेबद्दल मोबदलाही दिलेला होता। अध्यक्ष महोदय, प्रत्यक्षात महापालिकेने तो भूखंड ताब्यात घेतला, परंतु 2012 ला विकास आराखडा तयार झाला अध्यक्ष महोदय व त्यात 57A आणि 57B या भूखंडावर हाऊसिंग फॉर अर्बन पुअर असे आरक्षण टाकण्यात आले। अध्यक्ष महोदय, ऑक्टोबर महिन्यात 2023 मध्ये अचानक त्या भूखंडावर वक्फ बोर्डचं नाव लावण्यात आलं। मौलवीवाडा मस्जिद ट्रस्ट असे नाव लावण्यात आले। त्याच्या आधी 2023 ऑक्टोबर पर्यंत त्या जागेवर महानगरपालिकेचे नाव होते, परंतु 2023 मध्ये त्या जागेवर नाव बदलण्यात आले। हे सर्व अध्यक्ष महोदय त्यावेळेचे तत्कालीन माजी आमदार फारुख शाह यांच्या दबावाखाली भूसंपादन अधिकाऱ्याने हे सर्व कृत्य केलेले आहे अध्यक्ष महोदय। आणि त्याच ऑक्टोबर महिन्यात फारुख शाहवर यांच्या आईच्या नावाने साबिरा बी शाह यांनी महानगरपालिकेला प्रस्ताव दिला का याच्यातील जवळपास 9,500 स्क्वेअर फूट जागा ही आरक्षण बदलून रहवासाचं आरक्षण करून आम्हाला मिळावी, परंतु महापालिकेने तो प्रस्ताव फेटाळला। परंतु परत त्यांच्या मातोश्रीने परत प्रस्ताव पाठवला। 30 वर्षाचं करार त्यांनी वक्फ बोर्डाकडनं केलं त्या जागेचं। वक्फ बोर्ड असे करार करू शकत नाही त्यांच्या कायद्याप्रमाणे, तरी असा करार त्या ठिकाणी करण्यात आला अध्यक्ष महोदय। त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, महापालिकेने ठराव क्रमांक 46 दिनांक 25 फेब्रुवारी 2024 ला या सर्व आरक्षण बदल करूनचा ठराव शासनाला पाठवला। माझी आपल्यास विनंती आहे का तो ठराव त्वरित विखंडित व्हावा। ही अध्यक्ष महोदय एकच शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय। त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, धुळे शहरात कॉटन मार्केट परिसर आहे अध्यक्ष महोदय। त्या ठिकाणी 3300 घरं हे अस्तित्वात आहे। त्या 3300 घरांवर जी जागा सरकारी होती त्याच्यावर सुद्धा वक्फ बोर्डने आपलं नाव लावलंय अध्यक्ष महोदय। ही गंभीर बाब आहे। माझ्या जिल्ह्यात जवळपास 117 जागांवर वक्फ बोर्डाचं नाव लागलंय आणि 33 जागांवर जवळपास अध्यक्ष महोदय माझ्या शहरात वक्फ बोर्डने 2023 नंतर नावं लावली अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय, बस एकच मिनिट। ज्याप्रमाणे 2 दिवसापूर्वी या सभागृहाचे वरिष्ठ सदस्य यांनी सिद्धिविनायक ट्रस्ट मध्ये सर्वसमावेशक असे सदस्य असलं पाहिजे अशी विनंती केली, त्याचप्रमाणे माझी विनंती अध्यक्ष महोदय का महाराष्ट्राचं वक्फ बोर्ड बरखास्त करून त्या ठिकाणी सर्वसमावेशक सदस्य नेमावे अशी आपल्यास विनंती। धन्यवाद अध्यक्ष महोदय। धुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकुल येथील महानगरपालिकेच्या 187 गाळेधारक दुकानदारांकडे मालमत्ता कर थकीत आहे। तब्बल 5,08,20,660 रुपये थकबाकी प्रकरणी धुळे महापालिकेने संबंधित गाळेधारकांना जप्तीच्या नोटिसा बजाविल्या आहेत। भविष्यात कठोर कारवाईचा इशारा या निमित्ताने प्रशासनाने थकबाकी धारकांना दिला आहे। धुळे जिल्हा क्रीडा संकुल येथे धुळे महापालिकेच्या मालकीचे गाळे दुकाने आहेत। या दुकानांचा मालमत्ता कर थकीत प्रकरणी वारंवार विनंती करूनही
संबंधित 187 दुकानदारांनी मालमत्ता कर भरलेला नाही। परिणामी वारंवार विनंती आवाहन करूनही थकबाकीधारक मालमत्ता कर भरत नसल्याने धुळे महापालिका प्रशासनाने कठोर कारवाईची भूमिका स्वीकारली आहे। तब्बल 5,08,20,660 रुपये थकबाकी असल्याने 187 दुकानदारांना महापालिकेने जप्तीच्या नोटिसा बजावल्या आहेत। धुळे मनपा जप्ती पथकाकडून आयुक्त अमिता दगडे पाटील, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, मालमत्ता कर सहाय्यक आयुक्त स्वालिया मालगावे यांच्या मार्गदर्शनात जप्ती पथक प्रमुख तथा अधीक्षक शिरीष जाधव यांच्या पथकाने या ठिकाणी 187 दुकानांना आज नोटिसा बजावल्या असून येत्या 7 दिवसात दुकानदारांना यांनी थकीत मालमत्ता कर न भरल्यास आपली मालमत्ता जप्त करण्यात येईल असा इशारा या मार्फत देण्यात आला आहे। याचबरोबर सिटी चॅनल बातमीपत्र समाप्त झाले। नमस्कार।